निवडणुकीनंतर नाही केलेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पण अशा केसेस झालेल्या आहेत. आपल्याही पोर्टल किंवा न्यूज चॅनल्सवर त्याच्या आले. मुळातच डीबीटी करतानाच दिले गेलेले नव्हते. ह्या ज्या केसेस आहेत ह्या दर 2-3 महिन्यांनी न्यूज चॅनल्सवर दाखवण्यात येतात. म्हणजे जसा मी म्हटलं की अनेक मिसकन्सेप्शन्स तयार करण्यात आले. ही स्कीम आहे साधारणपणे 5 किंवा 6 महिन्याची. तसं बघायला गेलं तर तुमच्या इतर ज्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, इतर ज्या योजना असतील त्या तुलनेमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही स्कीम आहे साधारणपणे जुलै महिन्यामध्ये त्याचा हे आपण सुरुवात केलं. म्हणजे ते 6 महिने आणि आताची 3 म्हणजे 1 वर्षाचा कालावधी पण अजून स्कीमला झालेला नाहीये. प्रत्येक स्कीम ज्या वेळेला आणली जात असते त्यावेळेला तिच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा या होत असतात. कुठली बघा, म्हणजे संजय गांधी निराधार योजनाही म्हणा, वर्षातून एकदा त्याची स्क्रुटनी होत असते. त्याचं कारण काय की जे लाभार्थी तुमचे असतात, म्हणजे आज समजा लाडकी बहीणचे लाभार्थी आहेत, याच्यासाठी आपण एज ग्रुप काय ठेवलेला आहे 21 ते 65, बरोबर आहे. तर दर महिन्याला काही लाभार्थी अशा आहेत ना जे 65च्या वयाच्या पुढे जात असतात, त्या ऑटोमॅटिकली योजनेच्या बाहेर पडणार. काही अशा आहेत की त्याच्यामध्ये निकष काय की ती महिला राज्यातली असली पाहिजे, राज्याची नागरिक असली पाहिजे. अशा अनेक महिला आहेत की त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जातात, तो बाय डिफॉल्ट स्कीम मधनं